जीएमसी लातूर 2026 भरती संदर्भात जे आहे तर त्याची सविस्तर जाहिरात त्यांच्या वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आली. तुम्ही जर पाहणार तर ते सविस्तर जाहिरात टाकून दिलेली, परंतु अजूनही जी फॉर्म भरण्याची लिंक आहे तर ती अजून चालू झालेली नाही आहे. म्हणजे मी आता जे आहे तर ते व्हिडिओ बनवतोय, पण अजूनही ही जी लिंक आहे चालू झालेली नाही. जेव्हा ही लिंक चालू होईल तेव्हा मी तुमच्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ घेऊन येणार आहे. फॉर्म कसा भरावा, कोणती कागदपत्र लागतील, कोणत्या फॉर्मॅटमध्ये लागतील. आता फक्त मी सविस्तर जाहिरात घेतोय. ऑलरेडी मी घेतलेली आहे, परंतु ते मध्ये फक्त त्यांनी जी न्यूजपेपर मध्ये माहिती दिली होती तेवढीच घेतली. परंतु त्यांनी काही महत्त्वाचे बदल केलेले आहेत, तर ते बदल समजून घेणं आपल्याला फार गरजेचं असणार आहे. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय लातूर यांची 12/8/2026 रोजी ही आलेली जाहिरात पाहायला मिळते. याच्यामध्ये ज्या ग्रुप 4 ची जाहिरात आहे, म्हणजे ग्रुप डी ची जाहिरात आहे, तर त्याचे हे पद असतील. पात्रता फक्त 10वी पास असते. या जीएमसी भरतीची संपूर्ण तयारी करून घेण्यासाठीची इग्नाइट अकॅडमीने आपले बॅच जे आहेत तर ती लॉन्च केलेले. गट ड च्या भरतीसाठी हे उपयुक्त असेल. आणि याच्यामध्ये जो काही टीसीएस पॅटर्न आहे तर त्या टीसीएस पॅटर्न नुसार सर्व काही लेक्चर्स तुम्हाला पाहायला मिळतील. सर्व लेक्चर्स अवेलेबल आहेत. इग्नाइट अकॅडमी हे ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या बॅचला एनरोल करू शकता. सोबतच गट क ची जी आहे तर ते तलाठी, आरटीएमवाय आणि ग्रुप सी ची जी काही जाहिरात आहे त्याची आपण राज्यस्तरीय महा टेस्ट आयोजित केलेली, ती पण मोफत असणार आहे. ऑफलाईनचा तुम्हाला प्रॉपर असा फील येणार आहे. हे पण ऍप डाउनलोड करून सोबत डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक पाहायला मिळेल गुगल फॉर्मची, ती देखील तुम्ही नक्की भरू. आता याच्यामध्ये जर रिक्त जागा जर मी पाहिल्या, सगळ्यात जास्त कक्ष सेवकच्या जागा आहेत, जवळपास 36 जागा आहेत. त्याच्यानंतर बाह्य रुग्ण विभाग सेवकाच्या 5 जागा आहेत. अपघात विभाग सेवकाच्या 4 जागा आहेत. रक्तपेढी परिचरची 1 जागा आहे. प्रयोगशाळा परिचरची 1 जागा आहे. किरण सेवकची 1 जागा आहे. पुढे शिपाईची सगळ्यात जास्त आहेत, पुन्हा 10 जागा आहेत. पहारेकरीची 5 जागा आहेत. स्वयंपाकीची 4 जागा आहेत आणि सहाय्यक स्वयंपाकीची 4, अशा या 8 होऊन जातात. धोबीच्या 3, माळीची 1 आणि नावीच्या ही 4 पदं पाहायला मिळतात. बघा, या सगळ्यांचं वेतन जे आहे ना तर ते S1 आहे मित्रांनो. म्हणजे 15,000 रुपये हे त्यांचे बेसिक पे, नंतर ते वाढतं. जवळपास तुम्हाला 25,000 रुपये इन हँड जे आहे तर ती रक्कम मिळू शकते. याच्यावर वाटल्यास मी सेपरेट व्हिडिओ घेतोच पूर्ण प्रॉपर कॅल्क्युलेशनचा. आणि जे स्वयंपाकी आणि नावी आहे ना यांना मात्र वेतन श्रेणी थोडी जास्त आहे, S3 ची आहे. ओपन प्रवर्गासाठी 1,000 रुपये परीक्षा शुल्क आहे आणि राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये. आणि जे माजी सैनिक असतील त्यांना कुठल्याही पद्धतीचं परीक्षा शुल्क इथं लागणार नाही आहे, हे समजून घ्या. शैक्षणिक पात्रता काय सांगितले की 20/8/2026 रोजी तुमची 10वी पूर्ण पाहिजे. काय पाहिजे? तुम्ही 10वी जे आहे तर ते पास असणं आवश्यक आहे. सोबतच याची वयोमर्यादा पण दिलेली आहे की तुमची 20/8/2026 रोजी वय हे 18 कंप्लीट पाहिजे आणि जास्तीत जास्त 38 पाहिजे. परंतु जर तुम्ही मागासवर्गीय असाल तर तुम्ही 43 वर्षांपर्यंत फॉर्म जो आहे तर तो भरू शकतात. आता एक्झाम पॅटर्न याचा कशा पद्धतीने असेल तो पण यांनी दिलेला आहे. बघा, ग्रुप 4 आहे तर त्यांनी सांगितले की जे काही 10वी लेवल असणार आहे, 10वी लेवल असणार आहे तर त्या लेवलनेच आमचे प्रश्न असतील. एकूण 4 विषय त्यांनी सांगितले: मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी आणि अंकगणित. म्हणजे हे ते 2 विषय होऊन जातात एक्स्ट्रा. मराठीचे 25 प्रश्न येतील 50 गुणांसाठी. म्हणजे काय की एक प्रश्न हा 2 गुणांसाठी असणार आहे. कोणते निगेटिव्ह मार्किंग वगैरे त्यांनी सांगितले नाही. सेम इंग्लिश 25 प्रश्न 50 गुण, सामान्य ज्ञान 25 प्रश्न 50 गुण, अंकगणित 25 प्रश्न 50 गुण, असे 100 प्रश्न 200 मार्क्स जे आहेत तर ते इथं आपल्याला पाहायला मिळतात. ओके, या 200 मार्क्सच्या द्वारे तुमची अंतिम निवड होत असते. यांनी यावेळी ग्रुप वाईज टायमर आधीच देऊन दिलेला आहे, तो नंतर कधी कधी असतो जीएमसीच्या बाबतीत. तर या जीएमसीच्या बाबतीत बघा, ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप सी आणि ग्रुप डी हे पॅटर्न असणार आहे. आता याच्यानुसार असणार आहे. वाटल्यास मी याच्यावर एक सेपरेट डिटेलमध्ये पूर्ण माहिती सांगतो कशा पद्धतीचे क्वेश्चन पेपर असते. एक सॅम्पल क्वेश्चन पेपर पण तुम्हाला उपलब्ध करून देतो, परंतु ग्रुप वाईज टायमिंग असणार आहे. सोबत डिटेलमध्ये अभ्यासक्रम दिलेला आहे. खूप चांगले आभार, तुमचे अभ्यासक्रम देऊन टाकला. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान याचा जो अभ्यासक्रम आहे त्यांनी एमपीएससीच्या वेबसाईटवरून कॉपी करून टाकलेला आहे डायरेक्टली. आणि अंकगणित एवढे विषय 10वी लेवलचीच पात्रता असणार आहे. एमपीएससी लेवलचे काय एवढे अवघड प्रश्न नाही येणार इथं. कम्प्युटर बेस्ड ऑनलाईन टेस्ट होणार आहे आणि ही परीक्षा टीसीएस ही कंपनी जी आहे तर ती घेणार आहे. आणि आपल्याला टीसीएस चे क्वेश्चन पेपर अभ्यासणं गरजेचं आहे. माझ्याकडे जीएमसीच्या क्वेश्चन पेपर अवेलेबल आहेत, मागच्या ज्या काही झालेल्या असतील जीएमसीच्या लेटेस्ट पॅटर्न नुसार मी तुम्हाला शेअर करतो. मला फक्त कमेंटमध्ये जीएमसी एवढं टाईप करून पाठवा, बाकी तुम्हाला लिंक वगैरे मी प्रोव्हाइड करून देईल. बरोबर. अर्ज जे आहेत तर ते 20 ऑगस्ट पासून सुरू झालेले आहेत आणि हे चालणार आहेत तुमचे 10 सप्टेंबर पर्यंत तुमचे अर्ज चालणार आहेत. त्याच्या आधी तुम्ही अर्ज भरून व्यवस्थित पद्धतीने तयारीला इथं लागून जा. यांची जी काही निवड सूची असेल ती 1 वर्षासाठी व्हॅलिड असेल. म्हणजे काय की एखाद्या उमेदवाराची आता निवड झाल्यानंतर तो एमपीएससीत पास झाला, दुसऱ्या परीक्षेत पास झाला, तो तिकडे निघून गेला, मग त्याच्या खाली ज्याला कमी मार्क होते त्याच्यापेक्षा तर त्याची निवड होऊ शकते. असा हा कालावधी 1 वर्ष असतो. हा वाढवता आपण तो जनरली ते 2 वर्षाचा वाढवण्याचा सध्या नियम पण आहे, तर ते वाढू शकतात. पण याच्यासाठी आपला अभ्यास चांगला असला पाहिजे आणि अभ्यासासाठी आपण जी आपली ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे तर ती नक्की जॉईन करावी.
जीएमसी भरतीची बॅच आहे. गट ड चे जेवढे काही पद आहेत सगळ्यांना सारखा सिलेबस असतो, काही सिलेबस मध्ये जो आहे तो बदल नसतो. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.